राज्यात आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत। या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी केली आहे। प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्याला पराभूत करण्यासाठी सुद्धा ताकद जी आहे ती पक्षाकडून लावली जात आहे आणि अशा चर्चा आहे की सध्या विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची, कारण महाविकास आघाडीच्या सरकारपासून राज्यामध्ये राज्यपाल नियुक्त जे 12 आमदार आहेत त्यांच्या जागा रिक्त आहेत। त्यामुळे आता विधान परिषदेवरती या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची रिक्त जागा नेमकी कधी भरली जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशामध्ये एक महत्त्वाची बातमी जी आहे ती समोर आली आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदार जे आहेत ते महायुतीकडून केवळ सुरुवातीला समसमान वाटप होणार अशा चर्चा होत्या, मात्र आता चर्चेनुसार भाजप जे आहे ते 6 जागा देणार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 3 जागा आणि शिवसेनेला 3 जागा मिळणार आहेत। त्यामुळे ज्या प्रकारे आपण पाहतोय की या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला जो आहे तो ठरल्यानुसारची माहिती समोर येते आणि त्यानुसार भाजपचे 6 आमदार असतील, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 3 आणि त्याच्यानंतर शिवसेनेचे 3। त्यामुळे अशा प्रकारचा हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येते। आता हा फॉर्म्युला नेमका कशा प्रकारे ठरला, या संदर्भातले सूतोवाच कोणी केलेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। या संदर्भात आपण पाहतोय की शिवसेनेचे नेते जे ते शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी या संदर्भामध्ये माहिती दिली आहे। मी आज वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली। उद्धव ठाकरे यांनीच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये संधी देणार असं वचन मला दिलं होतं, त्या यादीत माझं नाव टाकलं होतं, पण ज्यावेळी उठाव झाला त्यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो, त्यामुळे मी त्यांना विनंती केली आहे की माझा विचार करण्यात यावा, मला संधी देण्यात यावी असं सुद्धा चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटलंय। याशिवाय माझा मतदारसंघ हा राखीव आहे, आदिवासींसाठी राखीव आहे, त्या ठिकाणी मी निवडणूक लढवू शकत नाही, पण त्या ठिकाणच्या ज्या 2 जागा आहेत त्या निवडून देण्यामध्ये आमचा मोठा हात आहे। हेच कारण आहे की भविष्यातही शिवसेना जर वाढवायची असेल तर माझा विचार करण्यात यावा असं आवाहन मी दोन्ही नेत्यांना केलं आहे असं सुद्धा चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटलंय। त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व पक्ष लागले असले तरी आता अवघ्या काही महिन्यांवरती सुद्धा या विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा ज्या रिक्त जागा आहेत त्या भरल्या जाणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण दुसरीकडे या 12 आमदारांबाबत जर पाहायला गेलं तर न्यायालयाने सुद्धा हा संपूर्ण निकाल जो आहे तो महाराष्ट्रातील सरकारचा आहे। त्यामुळे आता या सगळ्या बाबीमध्ये कशा प्रकारे आमदारांची ही निवड केली जाते, भाजप 6 आमदार देणार का, शिवसेना 3 आमदार देणार का आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे 3 आमदार या ठिकाणी देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोटीसह मी वैभव पाटील, मुंबई।